विद्यावेतन वाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांवर ठामरात आज राज्यातील 4000 डॉक्टर बेमुदत संपावर गेलेत। त्यामुळे मुंबईतील जे रुग्णालय वगळता केईएम, नायर आणि राजावाडी सारख्या रुग्णालयांवर याचा परिणाम दिसून येतोय। सरकारशी बोलणी फिसकटल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर्स आंदोलन करतात। सेंट्रल मार्टच्या डॉक्टरांशी याबाबत संपर्क साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। सरकारला तारेवरची कसरत करावी लागते, कारण एलबीटीला व्यापाऱ्यांचा विरोध होत होता, त्यानंतर प्राध्यापकांचं जे आंदोलन होतं ते अजून शमलेलं नाहीये आणि आता पुन्हा एकदा मार्टचे जे डॉक्टर आहेत ते बंदवर गेलेले आहेत। त्यांनी संप पुकारलेला आहे, काम बंद आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे। नक्की काय त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत सेंट्रल मार्टचे अध्यक्ष आहेत संतोष वागचौरे, डॉक्टर संतोष वागचौरे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। 3:30च्या चर्चा झाली, पण त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री फक्त एक 15 ते 20 मिनिटं आले होते। बाकी 3.5 तास ते आमच्यासोबत बसून नव्हते, फक्त दुसऱ्यांना ते आमच्यासोबत चर्चा करायला पाठवत होते। तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचे जे विद्यावेतन निवासी डॉक्टरांना मिळतं त्यामध्ये वाढ व्हावी। नंतर आमचे जे ओबीसी कॅन्डिडेट असतात की ओबीसीचे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप जी आहे ती पूर्व चालू करण्यात यावी। नंतर आमच्या सुरक्षा रक्षेमध्ये वाढ करण्यात यावी। नंतर सेंट्रलमध्ये जी सेंट्रल रेसिडेन्सी स्कीम लागू आहे ती आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात यावी। व जे 10% शैक्षणिक शुल्क वाढत आहे दरवर्षी आमच्या निवासी डॉक्टरांचं, ते होणाऱ्या शैक्षणिक शुल्कात वाढ रद्द करावी। आमच्या शासनाला आम्ही जो बॉन्ड सर्व करतो, म्हणजे जे बंधपत्रित सेवा देतो, त्या बंधपत्रित सेवेमध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात। मार्ड जे आहे ते एक गोष्ट धरून बसलेलं आहे की सरकारने या गोष्टी आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्यात, तर सरकार द्यायला तयार नाहीये, हे बरोबर आहे का? हे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे। आम्ही ज्या काही मागण्या केल्या आहेत त्यामध्ये आत्तापर्यंत आम्हाला फक्त मौखिक स्वरूपात आश्वासनं भेटलेली आहेत, सरकारनं कोणत्याही त्यावर कारवाई केलेली नाही। तर मी तुम्हाला हे छातीटोकपणे सांगू शकतो की यामध्ये कोणत्याही प्रकारची रुग्णसेवा विस्कळीत होत नाही, कारण आम्ही जरी शिकाऊ डॉक्टर असलो तरी आम्ही शिकाऊ डॉक्टर सोडून हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये इतर डॉक्टर असतात की जे नॉन रेसिडेंट आहेत, म्हणजे त्यामध्ये लेक्चरर्स आहे, असिस्ट प्रोफेसर आहेत, बॉन्डेड कॅन्डिडेट्स आहेत, इतर खूप सारा स्टाफ असतो की त्यांची संख्यासुद्धा निवासी डॉक्टरांना एवढीच असते जवळजवळ। त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होईल किंवा इमर्जन्सी सेवा परिणाम होईल असं मला वाटत नाही। कॅमेरामॅन अनूप कुलकर्णीसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।